मी ओमकार भोसले, डॉक्टर सुनील चव्हाण सरांचा असिस्टंट आहे, चव्हाण निसर्गोपचार हॉस्पिटल खानापूर पुणे. तर हे आपलं डॉक्टर सुनील चव्हाण सरांनी आपलं हॉस्पिटल 5 वर्षापासून खानापूर पुणे या ठिकाणी आहे. या अगोदर आपली ब्रँच नांदेड सिटी येथे होती. त्याच्यानंतर आता 5 वर्ष नंतर आपण 5 वर्ष झाले पूर्ण की या ठिकाणी आपण लोकांची सेवा करत आहे. तर सरांनी लिव्हर सिरोसिस म्हणजे ज्यांचा लिव्हर फेल आहे, किडनी फेल आहे, अशा खूप सारे पेशंटचा सरांनी जीव वाचवलेला आहे. तर असंच एक लिव्हर ज्यांना थोडासा लिव्हरचा त्रास होता आणि लिव्हर शुद्धीसाठी असंच आपल्याकडे एक पेशंट आले होते की संजय सुनील कदम. तर आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना इथं आल्यानंतर त्यांचा जो लिव्हर शुद्धीचा लिव्हर क्लिन्झिंगचा जो त्यांचा एक्सपिरियन्स आहे ते आता आपल्याशी शेअर करतात. सुनील सर. मी सुनील महादेव कदम, राहणार पूर्णनगर, चिंचवड पुणे पूर्णनगर. गेले 5 दिवस दिनांक 9 तारखेपासून ते आज 14 तारखेपर्यंत 5 दिवसाची ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो. खऱ्या अर्थाने तर मी 3 दिवसाचा ट्रीटमेंट तर लिव्हर क्लिन्झिंग ह्या केससाठी आलो होतो. पण डॉक्टर चव्हाण सुनील चव्हाण साहेब यांनी ॲडवाईस केलं की तुम्ही 2 दिवस अजून वाढून घ्या आणि पूर्ण शरीराची तुमची ट्रीटमेंट घेऊन घ्या तुम्ही, जेणेकरून भविष्य काळात माझ्या एजनुसार त्यांनी मला तो ॲडवाईस दिला आणि तुम्हाला मान्य झालं. आणि त्या पद्धतीने मी गेले 5 दिवसामध्ये निरनिराळे थेरपी, उदाहरणार्थ हृदय थेरपी, परत हायड्रोथेरपी, त्यानंतर तुमचं मड थेरपी घेतली, त्यानंतर तुमचं थाली थेरपी, डेली मसाज तर डेली पद्धतीने होतं. सकाळची जलनीती होती, त्यानंतर इनिमा दररोज दिवस जेवायचं. त्याच्यामुळे हे सर्व कारण हे वेट लॉस होण्याचं कारण म्हणजे हे प्रॉपर ट्रीटमेंट. यामुळे माझं 76 वरून 73 किलो वजन झालं. त्याशिवाय जे आणि आम्ही हे घेतलं लिव्हर क्लिन्झिंग, मला ते सर्वात उत्तम वाटली. कारण रिझल्ट हे ताबडतोब आपल्या समोरच आपल्याला दिसतात की लिव्हर ट्रीटमेंटमध्ये त्यांनी व्यवस्थित 1 दिवस पूर्ण पोट रिकामं पाहिजे की फक्त पाण्याशिवाय इतर काही खायला नाही द्यायला पाहिजे. त्या पद्धतीने आदल्या दिवशी दुपारी 1 वाजल्यापासून जेवण बंद करून 4 वाजता, 6 वाजता आणि 8 वाजता असे 3 डोस दिले. आणि 3 डोसमध्ये आम्हाला जे पोटातलं सर्व घाण पाणी होतं ते पूर्ण निघून गेलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सकाळी 6 वाजता उठून ते डॉक्टर विद्या असेल, डॉक्टर दिव्या असेल, डॉक्टर श्री असेल, डॉक्टर विरेश, डॉक्टर अभिषेळके आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे साई असेल, संकल्प असेल, अशा सर्वांनी आम्हाला योग्य ट्रीटमेंट दिली आणि योग्य सल्ला दिला. आणि प्रत्येक गोष्ट आमच्या हालचालीवर त्यांची नजर होती की हे काय खात की नाही, म्हणजे पूर्ण लक्ष होतं. वॉचडॉग सारखे होते आमच्याबरोबर. आणि रिअली आय फाइंड देम रिअली गुड सर्व्हिस दे आर गिव्हन अस. छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जेव्हा 6चा, 8चा आणि 10चा डोस दिला तेव्हापासून ते आमच्या यकृतामधून जेवढं विष्ठ होतं ते पूर्ण आमच्या मलनिसार ह्याच्यातून ते पूर्ण आम्हाला दिसत होतं. आणि तेच आम्ही स्वतः क्लीन करून प्रत्यक्ष क्षणी की आपल्या यकृतमध्ये किती घाण सटलेली असते तो मला सर्वात एकदम उत्तम ट्रीटमेंट मला वाटली. मसाज तर हे विद्यार्थी योग्य रीतीने करत होते. त्यानंतर मड थेरपी व्यवस्थित दिली, हृदय थेरपी चांगली दिली, नंतर व्हायब्रेटर ती थेरपी चांगली दिली, इनिमा पण व्यवस्थित द्यायचे. आणि एकदम एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण होतं की जिथे असं वाटलं नाही की आम्ही रिलॅक्स. मध्यंतरी आम्ही असं काय केलं की चला रिलॅक्स झालो ना, तर आपण रिलॅक्स झालो हे आनंदामध्ये आम्ही झुंबा डान्स पण केला. माझे मित्र श्रीकांत कोरुल्ले असायचे, बापू मोरे असायचे, आबा भोसले असायचे, संजय तोरकडे असायचे. आम्ही झुंबा डान्स पण केला. ते मुलांना मी आता कसं त्यांचा वय आणि माझं वय हे फरक अंतर आहे. मी त्यांना मुलंच मानणार, जरी डॉक्टर झाली तरी शेवटी हा नातं असतो तो. तर त्यांना पण एन्जॉय वाटलं की हे सर्व व्यवस्थित लोक आहेत, त्यांनी चांगलं रेस्पॉन्स देतं आणि चांगल्या तऱ्हेने हे करतात. तर एकंदरीत मी जो अनुभव घेतलेला आहे तर मला तो योग्य वाटलं. आणि मी तुम्हालाही सर्वांना सांगतो की तुम्ही पण या, अवश्य भेट द्या की डॉक्टर सुनील चव्हाण निसर्गोपचार केंद्र खानापूर पुणे येथे. मी सर्वांना रिक्वेस्ट करेन आणि या, तुम्ही या आणि बघा. आणि
आणि प्रत्यक्ष अनुभवून घ्या. नंतर तुम्हाला त्याची चटक लागेल की दर 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 12 महिन्यांनी असं तुम्ही येऊ शकता. आणि हेच मला तुम्हाला विनंती करून सांगायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.